तीन गोष्टी पुढे येतात तेव्हा व्यक्ती मागताना दिसतो. पण तुकोबाऱ्यांच्या जीवनाचा जरा अभ्यास करा. महाराजांना त्यांच्या जीवनात गरज पडली म्हणून तुकोबाराय मागतात का त्यांची परंपरा आहे म्हणून तुकोबाराय मागतात? काही मागणे तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये गरज पडली म्हणून मागतात का त्यांची परंपरा आहे म्हणून मागतात का त्यांचा स्वभाव मागण्याचा आहे म्हणून तुकोबाराय मागतात? त्या तीन गोष्टी पुढे येतील. तर पहिलं कारण मी आपल्याला सांगेल मंडळी, तुकोबाऱ्यांच्या परंपरेचा विचार केला तर महाराजांनी प्रमाण दिलं. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत. परंपरेचा विचार केला तर तुकाराम महाराजांच्या 8व्या पूर्वज मूळ पुरुष विश्वंभर त्याने केला हा विस्तार. कराडकरांच्या ग्रंथात आहे मूळ पुरुष मोरे घराणं. तुकोबाऱ्यांच्या घराण्यातली परंपरेची परमार्थाची वाटचाल कुठून चालू होते महाराज? तर विश्वंभर बाबांपासून. परंपरेचा विचार केला, विश्वंभर बाबांनी काही मागितलं नाही. हरी मुकुंद शंकर पदाजी विठोबा पार बोलोबारायांपर्यंत म्हणजे तुकाराम महाराजांचे वडील ते सुद्धा देवाकडे काहीच मागत नाही आहे, नाहीच मागू दिलं. परंपरेचा विचार केला तर वंश परंपरेने ते देवाकडे काहीच मागत नाही आहे. म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये मागण्याची परंपरा नाही, नाही मागण्याची परंपरेच्या दृष्टीने मागत नाही. बरं, तुकाराम महाराजांना त्यांच्या प्रापंचिक जीवनामध्ये गरज पडली म्हणून मागत असतील? लक्षात घ्या मंडळी, मागतो माणूस तेव्हाच जेव्हा गरज पडते तेव्हा. मग तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये असं काय कमी पडलं की महाराजांनी देवाकडे मागावं? थोडा आमच्याकडे जरा येऊन विचार करा, आम्ही देवाकडे काय काय मागतो? यादीच वाचता येणार नाही मला 2 तासात. असं एक दिवसाचं दर्शन नाही महाराज आमचं देवाकडे मागणं वेगळं नाही म्हणून. सकाळी काही मागतो, दुपारी काही मागतो, संध्याकाळी देव विचारात पडतो नेमकं तुला काय देऊ एवढं आम्ही देवाला मागतो. लक्षात घ्या माझं बोलणं मंडळी, असं आमचं मागणं आहे. काय मागतो आम्ही? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. एकच काय? मला मुलबाळ होऊ दे देवा, मी सुखरूप राहू दे आणि माझ्याकडे खूप पैसा येऊ दे. हे सगळ्यांचं मागणं आहे. मग तुकाराम महाराजांना यातली कशाची गरज पडली? चला मला पटकन सांगा. तुकाराम महाराजांना पैशाची गरज होती? नव्हती. कशावरून? सावकारकी होती, सावकारकी सोडून दिली महाराजांनी. ऐका ना, सावकारकी सोडून दिली. लोकांना वाटलेलं कर्ज मंडळी 1,07,240 रुपये जरी झाले व्याजासहित तरी लोक वरचे 40 सोडत नाही. या युगात आपण जगतोय. पण तुकाराम महाराजांनी कर्जाच्या वाटलेल्या ज्या म्हणजे कर्ज दिलेलं होतं त्याची लिखापडी ज्या वह्यांमध्ये केली होती. कानोबा काय दादा जा इंद्रायणीच्या दादा कर्ज याच्यात लिहिलेलं, अरे असू दे, इथं त्यांना पोटाला खायला मिळत नाही, ते आपलं कर्ज काय देतील? इंद्रायणीच्या डोळ्यात बुडवून टाकले महाराज. सावकारकी पणाला लावली, धान्याचे कोठार मोकळे करून दिले. आणि हे तुकोबाराय आता त्यांची अवस्था एवढी बिकट झाली की त्यांच्या घरातल्या लेकरांना खायला मिळत नाही. अहो खायला काय? अन्न वाचून त्यांचा पोरगा त्याच दुष्काळात मेला. श्री एक अन्न करी दुष्काळी अटीला
द्रव्य नेला मान. कोणाची महाराज? एकेकाळी पुणे जिल्ह्याचे जे भले मोठे सावकार होते त्यांची बायको आणि मुलगा अन्न करून मरतोय, ते तुकोबार आहे. त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टीची गरज म्हणाल तर तुकोबाऱ्यांनी एवढी मोठी सावकारकी पणाला लावली नसती. एक आणि पैशाचीच त्यांच्या जीवनामध्ये गरज म्हणाल तर तत्कालीन असलेले या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नजराणा पाठवावा आणि तुकोबारांनी हात जोडून म्हणावं, सोने रूपी आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे. महाराज आम्हाला हे नको आहे, याचा आम्ही कधीच त्याग केलाय, याची आम्हाला गरज नाही आहे. मंडळी, तुमच्या माझ्यासारखा स्वार्थी देवाकडे गेल्यावर आपण पैसा मागतो. महाराजांनी सोन्याच्या नजराने लाथ मारली. बरं, राहिला विषय मुला लेकरांचा. आम्ही देवाकडे जाऊन नवस करून देवाला बेजार करतो. कशासाठी? मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे. पण तुकोबाऱ्यांच्या उभयता जीवनामध्ये महाराजांना एकूण 7 आपत्ती झालीत. महाराज, पहिल्या बायकोचा मुलगा ज्याचं नाव होतं संताजी, तो दुष्काळामध्ये गेला. दुसरी पत्नी जिजाऊबाई, त्यांना एकूण 6 लेकरं झाली, ज्यामध्ये 3 मुली होत्या, 3 मुलं होते. पण जेव्हा तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हा जिजाबाई गरोदर होत्या आणि महाराज वैकुंठाला गेल्यावर काही दिवसांनी बाळातपण झाल्यावर मग 6वा मुलगा झालाय. म्हणजे एकूण 6 लेकरं महाराजांच्या जीवनामध्ये. मुलबाळांचा मागण्याचा विषय येत नाही त्यांचा. याची गरज नाहीये, त्याची नाही महाराज, गरजच नाहीये त्यांना कशाची. मग गरज जर कशाचीच नाहीये तरी महाराज मागताना दिसतात, हेही सत्य आहे. परंपरा मागण्याची नाहीये तरी सुद्धा मागताना दिसतात. बरं, सवय असेल तुकाराम महाराजांना मागण्याची. मी मगाशी तुम्हाला एक उदाहरण सांगितलंय. काहींना सवय असते महाराज, गडगंजी श्रीमंती कशाचीच कमी नाही, पण सवय आहे मागण्याची. तशी सवय असेल महाराजांना? अजिबात नाही. बरं, या जन्मीची नसू द्या, पण मागच्या जन्मातली सवय एखाद्याला मागायला भाग पडते. आलं का तुमच्या लक्षामध्ये? कारण मागील जन्मातले संस्कार या जन्मात असतातच. मला तिकडे वेदांताकडे नेऊन तुम्हाला वेळ नाही घालवायचा आहे का? सवय असेल म्हणावी तर तुकाराम महाराजांचा पहिला जन्म आणा डोळ्यासमोर. माहिती का तुम्हाला? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पहिला जन्म भक्त प्रल्हादाचा, दुसरा जन्म अंगदाचा, तिसरा जन्म उद्धवाचा आणि 4था जन्म आहे नामदेव महाराजांचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा इथून या. मंडळी, तेच नामदेव महाराज तुकाराम महाराजांच्या रूपाने प्रकट झाले. या मागच्या 4 जन्मांचा जरी विचार केला, प्रल्हाद, उद्धव, अंगद आणि नामदेव महाराज, याही जन्मामध्ये देवाकडे त्यांनी काही मागितले नाही. म्हणजे स्वतःच्या जन्माचा विषय केला तर त्यांचा स्वभाव मागण्याचा नाहीये, हेही खरं आहे. या 3ही गोष्टी खऱ्या आहे मंडळी. परंपरा नाहीये, गरज नाहीये, स्वभाव नाहीये, तरी मागतात का? त्याचं कारण आपल्याला पाहता येईल. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. जन्मोजन्मीचं ऋण देवाच्या डोक्यावर झालं आणि आता नाविलाज झाला. मंडळी, काही वेळेला असं होते, आपल्याला नको असते. तुमच्यापैकी ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यात कोणी चालते का पायी पायी? मग मला बोलायला बरं वाटेल, म्हणजे माझं बोलणं तुम्हाला समजेल. म्हणजे या गोष्टीचा साक्षीदार इथं नाही आहे, म्हणजे हा विषय मी डावलून पुढे नाही जाणार, तर सांगायला गरजेचं आहे ते. माऊलीच्या सोहळ्यामध्ये मंडळी आपण पण अशी चालायला लागलो की पुण्यामध्ये दिंडी गेली की तिथं जे दाते आहेत, खरंच एकदा जीवनात माऊलीचा सोहळा करा. तुम्हाला यायचं असेल आमच्याशी संपर्क करा. आपल्या भुसावळ गावातले खूप लोक आमच्या दिंडीत असतात, ऐका, वरणगावचे असतात, साखरीचे असतात. या दिंडीमध्ये चालत असताना दान काय असते, श्रीमंती काय आहे मंडळी? असा घमंड असतो ना, घमंड. कोणाला कशाचा घमंड आहे? माझे गुरुजी सांगायचे, आपला घमंड आपल्या भुसावळच्या भाषेत जिरून जातो महाराज. कशाचा असू द्या, फक्त एकदा जीवनात चला का. 8 लाख लोक सोहळ्यात चालतात, ज्ञानोबारा एका माणसाला उपाशी झोपू देत नाही. नदीच्या कडेला, गटारीच्या बाजूला ज्या माणसाला पंखा असल्याशिवाय झोप लागत नाही, एसी शिवाय झोप लागत नाही, ती माणसं एका पटकरावर झोपतात. त्यांच्या अंगावर डास मोजता येणार नाही एवढे डास बसलेले असतात महाराज. पण तो घोरत असतो. त्याचं कारण हे फक्त माऊलीची किमया आल्यावरच तुम्हाला कळेल. बस, या दिंडीत चालत असताना मंडळी, आता मला जे सांगायचे ते ऐका. ती पुणेकर
कोणी पोह्यांचा नाश्ता, कुठं वडापाव असतो, कुठं कचोरी असतो, कुठं भजे, जसे प्रमाणे ना नाही देखील ते मिळे नशीब फक्त काही काहींचं दुर्दैवांचं. मंडळी माऊलीच्या सोहळ्यात चालताना बिस्किटचे पुढे वाटले जातात दादा. पार्लेजी 20 गुड्डे बिड्डे सगळे बिस्किटचे पुढे. आमचे ओरिजिनल वारकरी दिंडी सोडून मागायला जाणारच नाही बाजूला. आलं का लक्षामध्ये? पण काही काही नुसते आलेले असतात वा पंढरपुरातून घरी येता येता पोती शिवून आणतात. कशाचे? आता त्यांना नाव ठेवून आपल्याला त्यांना नेऊन तर द्यायची नाही, कारण आपण गेलेले नाही अजून वारीमध्ये. ऐका, हा पुढचा ऐका. आता या वारीत चालता चालता जो देणार आहे ना, तो असा बळजबरीनेच घेऊन येतो प्लेट. नाही घ्याच, नाही घ्या. आता माहितीये पोटात वाळ नाही, मला घ्यायचं नाहीये, पण हा देणारा अशा प्रेशरनं आलाय पुढे घ्या. आता नाविलाज झाला, कारण देणारा एवढा मोठा माणूस आहे, तो खाऊ घालतोय, दातृत्वाने मोकळ्या म्हणजे घ्या म्हणतोय. पोटात जरी भूक नाहीये, पण तो बळजबरीने घ्या म्हणतो ना. मग आता नाविलाज आहे घेण्याचा. तसं तुकाराम महाराजांच्या जीवनात झालं. जे देतायत, ज्यांच्याकडे विषय तुकोबारांच्या मागण्याचा होतोय, तो विश्वाचा नायक आहे. तो कोणाकडे येत नाही, कोणाला कधी काही देत नाहीये, पण तो स्वतःहून म्हणतोय, महाराज तुमच्या जन्माचं ऋण माझ्या डोक्यावर खूप झालाय. मला माहितीये तुम्हाला गरज नाहीये, तुम्हाला नकोय, पण तुम्ही घ्या. तसा तो देणारा बळजबरीने आला, तसा देव प्रेशर करतो, तुकोबाराय काहीतरी घ्या, कारण हे ओझं एवढं झालंय की मला मान ताट तुमच्या पुढे करता येत नाही. तुकोबार म्हणले, देवा तुम्ही घ्या म्हणता म्हणून मी म्हणतो द्या, पण काय द्या? मला हेच द्या. अभंगाचं मनसे काही मागा हेची दे गा. देवा मला नको आहे, मला गरज नाही आहे, मला ते आवडत सुद्धा नाही आहे, मला काहीच नको, पण तू म्हणतो म्हणून, तू आग्रह करतो म्हणून काय दे? हेची, हेच दे देवा. चकारात्मक सांगितलं आहे, कारण मला माहिती आहे आतापर्यंत तू तुझ्या मनाने द्यायला गेलायस, तू अनेकांना दिलाय. मंडळी, ज्याला द्यायचं आहे त्या देवापुढे तुकाराम महाराज म्हणता मला हेच दे. म्हणजे नेमकं तुकोबार आहे, काय मागत नसेल याची आपण कल्पना करू शकत नाही. देणारा देव आहे. तुकोबाराने काही जरी मागितलं तरी मला सांगा ना, देणारा देव आहे, त्याच्याकडे काही कमी आहे का? काहीच नाही महाराज. आणि तो स्वतंत्र आहे, ऐश्वर्य आहे, अवदारी आहे आणि स्वतंत्र सुद्धा आहे. व्यवहारामध्ये आपण पाहत असताना आपल्याला तीन गोष्टी एका ठिकाणी मुळीच दिसणार नाही. कुठं ऐश्वर्य आहे, अवदार्य आहे, पण स्वातंत्र्य नाही. कुठं कुठं स्वातंत्र्य आहे, अवदार्य आहे, पण ऐश्वर्य नाही. कुठं कुठं ऐश्वर्य असते, स्वातंत्र्य असते,
पण औदार्य नसते. आपल्याला पाहता येईल बारकाईने विचार करून. मंडळी, पैसा खूप आहे, स्वतंत्र सुद्धा आहे, पण आमचे गुरुजी सांगायचे 12 गावचा कंजूस आहे. काय? पैसा खूप आहे, स्वतंत्र सुद्धा आहे. आता आपला सप्ताहाचा विषय खाजगी आहे, पण सार्वजनिक असलेल्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा मंडळींचा सहभाग असतो. जवळ बसणार नाही एवढी प्रॉपर्टी आहे, खूप श्रीमंत आहे, नगरात त्याच्यासारखा नसेल कोणी श्रीमंत. स्वतंत्र सुद्धा आहे, कोणाचा दबदबा नाही. तिला विचारावं लागेल का पोराला विचारावं लागेल का काय, तसला काहीच विषय नाहीये. पण कंजूस आहे मंडळी, अजिबात काही देत नाही. चला, दुसरी अशी बाजू आपल्याला पाहता येते, कुठं कुठं औदार्य सुद्धा आहे, स्वतंत्र सुद्धा आहे. केवढा सप्ताह चालला गड्या, एवढ्या मोठ्या सप्ताहाला आपले किमान 11,000 पाहिजेच होते, पण खिशामध्ये आता सध्या मला सांगा. म्हणजे उदार मन आहे, स्वतंत्र सुद्धा आहे, पण भगवंताने ऐश्वर्य दिलेलं नाही आहे, श्रीमंती दिली नाही, त्याचा नावेला नाही. काही ठिकाणी श्रीमंती सुद्धा असते, औदार्य सुद्धा असते, पण स्वातंत्र्य नसते. पैसा खूप आहे, मन उदार आहे, पण 4 जणांना विचारावं लागेल नेमकी पावती किती देऊ सप्ताहाची. म्हणजे स्वातंत्र्य नाही. तसं देवाचं आहे का? मला सांगा, देवाला कोणाला विचारण्याची गरज आहे? देवाकडे ऐश्वर्य कमी आहे, तेही कमी नाही आहे, विचारण्याची गरज नाही. आणि औदार्याच्या बाबतीत देवाबद्दल मंडळी, देवासारखा उदार देवच आहे, उपमाच नाही त्याला. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी. किती उदार आहे महाराज. अहो, जो याचक म्हणून त्याच्याकडे मागायला गेला त्याला तर दिलंच, पण ज्ञानोबाऱ्यांच्या ओवीचा आश्रय या. विषाचे निस्तन पाने पाजवली ती पुतना मावशी. उद्या ऐकणार तुम्ही कालेच्या कीर्तनात. मारायला आली होती कृष्णाला, पण देवाने काय दिलं तिला? पै कैवल्यायशे पवित्र वैरियाही दिदले. तुझे अवदारे जाणू स्वतंत्र देतान मनसी पात्र अपात्र. देवा मंडळी, देव देताना पात्र अपात्र ओळखत नाही. अहो, शत्रूला वैर्याला सुद्धा कैवल्य देवाने देऊन टाकला, इतका तो उदार आहे. पण देवाचा स्वभाव आहे. काय स्वभाव? घेसी देवा देसी, घेसी देवा देसी, घेतल्याशिवाय देत नाही. चला, तोही मुद्दा महत्वाचा आहे. तो किती उदार आहे मंडळी. आजपर्यंत त्याने कोणाला कोणाला काय काय दिलंय. एक ओवी आहे, एक नाही 2 ओव्या आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न देव आहे मंडळी. कोणते कोणते 6 गुण देवाचे ज्ञानोबाराय सांगतात. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6ही गुणवरे वसती जेत म्हणून तू भगवंतू. 6 गुणांनी युक्त आहे मंडळी आपला स्वभाव. आम्ही एवढे स्वभावाने वेगळे महाराज, आम्ही आमच्या जवळचा गुण दुसऱ्याला देत नाही. कोणता? असे खूप गुण आहे. एखाद्याला एखादी कला अवगत असू द्या, तो दुसऱ्याचा असा काय सांगावं महाराज. एखाद्याला जर समजा गाडी शिकायची असेल तर समोरचा म्हणतो पेट्रोल आण, घरी येता येता माझे 2 गोणे कापसाचे घेऊन येतो, तुला फटफटी शिकवतो. तेवढा गुण सुद्धा तो त्याचं पुरं काढून घेतो, मग शिकवतो महाराज. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, आमच्या परमार्थिक क्षेत्रातल्या का व्यवहारातल्या संसारातल्या क्षेत्रात जा, एकमेकाला कोणी कोणाचा गुण लवकर देतच नाही. काही काही लोक तो गुण घेऊन मरून गेले. माझ्या क्षेत्राशी निगडीत सांगतो तुम्हाला. माझ्याकडे गायी आहे मंडळी 22. काही कोणाचं ग्रँड नाही, ब्रँड नाही, कोणाकडून पावती फाडत नाही. माझ्या खर्चातून मी गायीचं चालवतो मंडळी. या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या परंपरेमध्ये, आपल्या परिसरामध्ये असे काही जुने वैद्य लोक आहेत. गायीचा पाय टिचला त्याला ते कांबडीने बांधून देतात, बरी होते. असे बरेच आजार आहेत. त्याच्यात मी प्रशिक्षण सुद्धा घेतले.
गो आरोग्य प्रशिक्षण प्रमाणपत्र सुद्धा मिळवले. या गुणाचे माणसं शोधत फिरतोय मी बऱ्याच दिवसापासून. कोणात कोणता गुण आहे, कोणात कोण. अहो डॉक्टरला जे जमत नाही ती म्हातारी लोक पुरं करतात. अशा लोकांचा तो गुण आपल्याला मिळाला पाहिजे. आपण कोणी घ्यायला जात नाही, तो त्यांच्या ठिकाणी असलेला गुण त्यांच्यासोबत निघून जातो. महाराज मला सांगायचं आहे, देवाच्या ठिकाणी 6 गुण वैभव संपन्न असलेले भगवंताने मोकळ्या मनाने देऊन टाकले. कोणाकोणाला दिले? पहिला गुण आपटा का एश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवधारे देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंती वाढविली. यश नावाचा गुण मारुतीरायाला दिला. अभ्यास करा रामायणाचा. अपयश मारुतीरायाला कधीच आलेलं नाही. विभीषण केला लंकापती, धन श्रीमंत श्री देऊन टाकला विभीषण रायाला. अवधारे देऊने कर्णाहाती. मंडळी पुराणामध्ये इतिहासामध्ये कर्णासारखा दाता होणार नाही. कशावरून? डोळ्यासमोर मरण दिसत होतं. अर्जुनाच्या कर्णाच्या सुटणाऱ्या एका एका बाणाने अर्जुन जर्जर झालेला आहे, घामाघूम झालेला आहे. बास एखाद्या आलेल्या बाणात आता माझा अर्जुन मरणार हे देवाला कळालं. मंडळी काय दुर्दशा केली हो देवाने त्या कर्णाची. मुद्दाम केली देवाने. कशासाठी? पुढचं तुम्हाला चरण सांगितल्यावर कळेल. अर्जुनाचं ऐश्वर्य वाढवण्यासाठी. तिथं गेला, त्याच्या रथाचं दाख मातीत काय लावलं, तो अर्जुन खाली उतरला. कर्ण एका हाताने रथ पकडलाय. मंडळी ऐका ना, डाव्या हातात धनुष्य होता, भात्यातला बाण काढत होता त्याच हाताने, दोरी दातात पकडत होता. तो बाण दाताने ओढल्या जात होता. मंडळी बाण सुटत होता. दाताने सोडलेल्या बाणाने अर्जुन घामाघूम होत होता, जर्जर झाला होता. आणि अशा या वेळेला त्याच रणांगणामध्ये विश्वाचा नायक द्वारकाधीश भिकारी होऊन तिथं गेला. कर्णा माझ्याकडे उद्या कार्यक्रम आहे, थोडं काही देतो का मला मदत म्हणून. कर्ण हसला. महाराज या वेळेला रणांगणामध्ये इथं आहे काय माझ्याकडे, जे होतं ते सगळं देऊन मोकळा झाला. आता मी लढतोय, काय देऊ तुम्हाला? कर्णा खोटं नको बोलू. अरे काय म्हणतो, तुझ्याकडे काही नाहीये? अरे तुझे ते 2 दात आहे ना सोन्याचे, हे समोरचे मंडळी 2 दात सोन्याचे होते, तेवढे देऊन टाक. 2 दातात माझा कार्यक्रम पूर्ण होईल. मंडळी कर्णाला कळालं कोण आलाय मला मागायला. असे दात खालच्या दिशी मोडून दिले. परिणाम त्याचा माहित होता, हे दात काढल्याच्या नंतर मला बाण सोडता येणार नाही. मला नाही बाण सोडता आला तो पुढचा येणारा अर्जुनाचा बाण माझ्या हृदयाला बसेल आणि त्या बाणाने मी मरणार. हे मरण डोळ्यापुढे असताना माझ्या दातृत्वाला डाग लागणार नाही म्हणून कर्णाने बाण दिले, दात दिले. मंडळी याला म्हणता दाता. अवधारे देऊनी कर्ण हाती देऊन टाकला उदाहरणाचा. मंडळी म्हणून जीवनामध्ये दान करत असताना कसं करा त्याचं काही विधान सांगितलंय.